अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांसोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे। अकोल्यामध्ये डॉक्टर अभय पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आणि यावरून भाजप नेत्यांनी पटोलेंचे संबंध असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता। आता अकोल्याची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी पटोले मैदानात उतरलेले दिसतात। आम्ही कुठलेही समर्थन मागितलेलं नाही। एक, त्यांना द्यायचं तर ते देऊ शकतात। दोन, आणि ज्याप्रमाणे सातत्यानं गेल्या 2-2.5 महिन्यापासून मी पण वंचित आहे, मी मागासवर्गीय आहे, मी पण एक शेतकऱ्यांचा पोरगा आहे, पण त्या गेल्या 2-2.5 महिन्यापासून मला व्यक्तिगत जे टॉर्चर केलं जाते आहे, हे लोकशाहीमध्ये आणि या व्यवस्थेमध्ये ठीक आहे, कोणी कोणाचं कोण आहे मला त्याच्याबद्दल चर्चा नाही, पण हे काही बरोबर नाही आहे आणि त्याचंही उत्तर योग्य वेळेस आम्ही देऊ। उमेदवाराचं वक्तव्य त्या ठिकाणी दाखवण्यात आलं की वंचित बहुजन आघाडीमुळे नागपूरचा काँग्रेसचा उमेदवार असं म्हणतोय की माझ्या मतामध्ये 2 लाखाची भर झाली आणि माझी परिस्थिती आता भक्कम झालेली आहे, हे उमेदवार म्हणतात आहेत। आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण पाहिले तर त्यांना दुःख होतंय की त्यांचा उमेदवार स्ट्रॉंग झालाय आणि भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी पडतायत याच्याबद्दल त्यांची खंत व्यक्त केली। जेव्हा नाना पटोले नेमके कोणाचे, काँग्रेसचे की नितीन गडकरी? महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर सामील होणार की नाही ही चर्चा सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत पटोले विरुद्ध आंबेडकर असा संघर्ष पाहायला मिळतोय। काँग्रेसला कोल्हापूर नागपूरमध्ये पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात अकोल्यामध्ये काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं हा संघर्ष आणखी चिघळलाय। अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे संघ विचारांशी संबंधित असून पटोले हे भाजपचे स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याचा आरोप वंचितच्या वतीनं करण्यात आला। याही पुढे जात महाविकास आघाडीने 20 जागी कमकुवत उमेदवार दिल्याचा आरोप सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केला होता। कि कल्याण की सीट एकनाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने छोड़ दी, पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने 5 बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पे खड़ा किया है। मैं से 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है, जैसे भंडारा की है, बुल्ढाना की है। ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने। उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है, तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? या सगळ्यात आता विदर्भातील पहिल्या 5 मतदारसंघांचं मतदान झाल्यानंतर नाना पटोले यांनी अकोल्याची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये ही मुख्य लढत होतीये। अशातच काँग्रेसच्या अभय पाटलांसाठी नाना पटोले हे मतदारसंघात तळ ठोकून असल्याचं पाहायला मिळत आहे। मतदारसंघात त्यांचा सभांचा धडाका सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। पटोलेंसाठी सगळ्याच लढती या प्रतिष्ठेच्या असल्याचं काँग्रेस नेते सांगतायत, तर भाजपसोबत जाण्याचं पटोलेंचं पितळ उघडं पडलं असल्यानं पटोलेंची धावपळ सुरू असल्याचं सुद्धा वंचितचं म्हणणं आहे। पूर्ण वेळ अकोल्यासाठी ते जास्तीत जास्त देत आहेत। आज जवळपास त्याच्या 3 ते 4 सभा अकोल्या लोकसभा मतदारसंघात आहेत। काल सन्माननीय मुकुलजी वासनिक साहेब 2 ते 3 सभा घेऊन गेले। आज इम्रान प्रतापगडी साहेबांची मोठी भव्य सभाही अकोला शहरात आहे। त्यामुळे ही जी लढाई आहे, नाना भाऊजी जी लढण्याची पद्धत आहे ती याच पद्धतीची आहे। प्रत्येक सीट ही प्रतिष्ठेची आहे आणि अकोल्यात गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सीट नाही, त्यामुळे जेव्हा इथं डॉक्टर अभय पाटील यांचा विजय होईल तेव्हा एक क्रांती असेल, एक चांगलं परिवर्तन असेल अकोला मतदारांकडून। खरं तर नानांचा जीव भाजपमध्ये अडकलेला आहे, त्यामुळे इथे त्यांनी संघाचा उमेदवार दिला आहे आणि महाराष्ट्र सोडून ते अकोल्यामध्ये ज्या पद्धतीने भाजपला किंवा संघ पुरस्कृत माणसाला निवडून आणण्याचा प्रयत्न करतायत, हे सर्व पाहता नाना पटोले आता उघडे पडले आहेत आणि त्यामुळे आपली राहिलेली इब्रत वाचवण्यासाठी नाना खूप धावपळ करत असल्याचं आव्हान आहे।
पटोले आणि आंबेडकर यांच्यामधील वैयक्तिक संघर्षातून पटोलेंनी अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता डॉक्टर अभय पाटील यांच्या विजयाची जबाबदारी सुद्धा पक्ष नेतृत्वानं पटोलेंवरच टाकल्याचं सांगण्यात येत आहे. अभय पाटील यांचा विजय हा पटोलेंच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा मानण्यात येतोय. दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांना सुद्धा या मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर विरुद्ध पटोले या प्रतिष्ठेच्या भांडणात भाजपचा लाभ होणार का, हे आता पाहावं लागेल. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला.